नमस्कार, मैं पूजा पांडे। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। वट पूर्णिमा के पहले आमदार दिलीप लांडे के निशुल्क फड़स वितरण कार्यक्रम में उमड़ा जनसैलाब। मुंबई चांदीवली विधानसभा क्षेत्र में वट पूर्णिमा के पावन अवसर पर आमदार दिलीप मामा लांडे द्वारा आयोजित निशुल्क फड़स वितरण कार्यक्रम में हजारों महिलाओं और स्थानीय नागरिकों की भारी भीड़ उमड़ी। महाराष्ट्र की संस्कृति और परंपरा को संजोने तथा वट पूर्णिमा के अवसर पर सुहागिन महिलाओं के सम्मान और उनके सौभाग्य की मंगल कामना के उद्देश्य से आयोजित इस कार्यक्रम को लोगों का भरपूर समर्थन मिला। कार्यक्रम स्थल पर शाम से ही महिलाओं की लंबी कतारें देखने को मिली और बड़ी संख्या में उपस्थित महिलाओं ने निशुल्क फंड्स प्राप्त कर आयोजन की सराहना की। आयोजक आमदार दिलीप लांडे के मार्गदर्शन में आयोजित इस कार्यक्रम की संपूर्ण जिम्मेदारी शाखा प्रमुख सुरेंद्र मोरे, महिला शाखा प्रमुख नमिता पंडा तथा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य प्रयाग दिलीप लांडे ने संभाली। बड़ी संख्या में पहुंचे लोगों को व्यवस्थित ढंग से फंड्स वितरित किया गया। कार्यक्रम को सफल बनाने में महिला विभाग प्रमुख चंद्रप्रभा मोरे, विधानसभा प्रमुख अशोक माटेकर, महिला विधानसभा प्रमुख पूजा गावड़े, उप विभाग प्रमुख रतिलाल आगरथड़े, महिला उप विभाग प्रमुख पार्वती दारकुंडे, शाखा समन्वयक संदीप शेलके, महिला शाखा समन्वयक सुनीता दुबे, युवा सेना विभाग प्रमुख क्रांति राणे, युवा सेना उप विभाग प्रमुख अर्जुन गायकुड़े, युवा सेना उप विभाग समन्वयक चांद सैयद, युवा सेना नेता प्रिंस दुबे तथा सिद्धेश बने ने अहम भूमिका निभाई। सभी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने आयोजन की तैयारियों से लेकर वितरण व्यवस्था तक अपनी जिम्मेदारियां निभाई, जिसके चलते हजारों लोगों की मौजूदगी के बावजूद कार्यक्रम शांतिपूर्ण और सफलता पूर्वक सम्पन्न हुआ। स्थानीय नागरिकों ने इस पहल की सराहना करते हुए आमदार दिलीप मामा लांडे के प्रति आभार व्यक्त किया। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार विजय सिंह की रिपोर्ट। किस तरह का संदेश देना चाहेंगे आने वाले वक्त पर? छाता भी वाटप है, कई क्षेत्र में चांदावली विधानसभा में फणस वाटप का कार्यक्रम है सर। ते हिंदू धर्मामध्ये आता अनेक सण येत आहेत, त्याच आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे वटसावित्री पौर्णिमा ही थोड्याच दिवसामध्ये येत आहे। या सणानिमित्त पूजेसाठी फणस हे फळ लागत असतं। मुंबईच्या बाजारामध्ये मार्केटमध्ये फणस हे कमी येत असतात, त्यामुळं माझ्या आया बहिणींना, माझ्या हिंदू धर्मातील माता भगिनींना हा सण साजरा करत असताना हे फळ मिळत नाही। त्यांची ती धार्मिक भावना आहे, त्यांच्या धार्मिक भावनांचा आदर करून गेले अनेक वर्ष मी संपूर्ण चांदिवली विभागातील माझ्या हिंदू समाजातील माता भगिनींच्या पूजेसाठी हे फणस नावाचं फळ महाराष्ट्रात नसेल तर कर्नाटक, बँगलोर या ठिकाणावर घेऊन येऊन या माझ्या लोकांच्या चरणाप्रती धार्मिक सेवा करायचं काम करत असतो। यावर्षी सुद्धा 22,300 फणस आणलेले आहेत। आज सकाळपासून सुरू झालेला आहे। संघर्षनगरमध्ये 3,500 वाटले। आत्ताच वार्ड क्रमांक 161 मध्ये 1800 वाटून आलेला आहे। आता वार्ड क्रमांक 166 आणि 64 सुरू आहे। अशा पद्धतीने गेले 3 दिवस इथून पुढे हा कार्यक्रम महिलांचं दर्शन घेणं आणि या हिंदू धर्माच्या आपल्या संस्कृतीसाठी त्यांना हा फणस फळ देणं हे काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते एका ताकदीने, एका शक्तीने आणि भक्तीने हे काम करत असतो। काम सुरू आहे, सुरू राहील आणि करत राहू। धन्यवाद सर, हमारे चैनल में बने रहने के लिए। आपल्या हिंदू धर्माच्या सणाप्रमाणे येऊ घातलेला वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आपल्याला सणाच्या माध्यमातून ज्या फळाची आवश्यकता असते ते या मुंबई शहरामध्ये, या मार्केटमध्ये मिळत नाही, कमी असतं। म्हणून गेले अनेक वर्ष आपला हिंदू धर्माच्या प्रथा, परंपरा, आपली संस्कृती टिकण्यासाठी, वाढण्यासाठी या सणाच्या निमित्तानं असेल, अनेक सण आपले असतील, उर्वरित आपल्याही लोकांना ते घर द्यायचं काम दिलीप मामा पूर्ण करणार आहे। 2027 पर्यंत आपले क्रांतीनगर आणि संदेशनगरचा एकही रहिवासी राहणार नाही की त्याच्या हक्काचं घर त्याला मिळालेलं नाही। संपूर्ण जिम्मेदारी दिलीप मामाने घेतलेली आहे। या 2026 मध्ये आपल्या या संकुलमध्ये जेवढ्या पाण्याच्या लाईन आहेत त्या संपूर्ण लाईन नवीन टाकायचं काम तुमचा दिलीप मामा पूर्ण करून देणार। नवीन टाकायचं काम, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब माझ्या बाजूला उभा होता, त्यांना मी तुम्हाला सांगू इच्छितो की काल एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः आपल्या घरी 200 झोपडीधारकांना, 100 क्रांतीनगरचे आणि 100 संदेशनगरचे यांना त्या ठिकाणी बोलवलं।
त्यांना मान सन्मान सहित बसवलं, त्यांना चहा नाश्त्याची व्यवस्था केली आणि सर्वांना स्वतः आपल्या हाताने त्या ठिकाणी चावी आणि ताबापत्र देण्याचं काम दिलीप मामांच्या प्रयत्नाने एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं. आणि जाता